हाय हॅलो नमस्कार, मी शुभांगी एका नवीन व्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. आज हे बघा, मी तुम्हाला एक छानसं प्रोडक्ट दाखवते. हे कोणतंही पेड प्रमोशन नाही आहे बरं का. तर ही बॉटल ना खूप दिवसापासून मी घ्यायचा विचार करत होते आणि ऑइल बॉटल आहे. तुमच्यापैकी कोणीतरी मला कॉमेंटही केली होती की अगं ताई तू घे ना काचेची ऑइल बॉटल, तू घेतलीस की मग मीही इन्स्पायर होते आणि मग मीही घेईन. तर मी फायनली घेतली आहे आणि खूपच छान रिव्ह्यू आहे हिचा आणि काचेची आहे बरं का ही. आता कितपत माझ्याकडून टिकते माहिती नाही आणि कशी आहे हे दाखवते. तुम्हाला माहिती आहे मी हे भांडं तेलासाठी यूज करते, जे मला लग्नात दिलेलं भांडं आहे. त्याला ना हे आहे, स्प्रे पण आहे आणि खूप सुंदर बॉटल आहे. या बाटली दाखवते मी तुम्हाला. मनावरचा ताण हलका करायचा असेल तर काय करायचं माहिती आहे? सतत आपल्या भावनांवर लक्ष ठेवायचं. ताणग्रस्त राहून एका जागी स्थिर असण्यापेक्षा नेहमी नदीच्या प्रवाहासारख्या भावना जाणवल्या पाहिजेत. आपल्याला कसं वाटतंय या भावना आपण व्यक्त करायला हव्यात. अन्यथा आपण आपल्यावर असलेला सर्व ताण, दबाव आपल्या मनामध्ये दाबून ठेवू. आपल्यावरचा ताण कमी करण्याचा आणखी एक चांगला मार्ग कोणता माहिती आहे? तर आपण आपल्यातले अगदी सर्वोत्तम आपण असं व्हायचं आणि इतरांना भेटायचं. जेव्हा केव्हा भेटू, जेव्हा आपण स्वतःला मुक्त करू लागतो तेव्हा आपण ब्रह्मांडाचा दरवाजाही उघडत असतो आणि तेव्हाच खूप छान वाटत असतं. मला विचाराल तर प्रामाणिकपणे ही ऑइल बॉटल खरंच खूप चांगली आहे. अजिबात म्हणजे अजिबात ऑइल लीक होत नाही आणि मेन म्हणजे याला स्प्रे सिस्टमसुद्धा आहे. म्हणजे जेव्हा केव्हा आपल्याला कमीत कमी तेलामध्ये काही पदार्थ करायचे असतील ना, तर त्यावेळेला आपण अशा पद्धतीनं या बॉटलचा वापर करून ओन्ली स्प्रे करू शकतो. आता माझ्याकडे एअर फ्रायर आहे, तर एअर फ्रायरमध्ये मी काही डिश बनवायची असेल तेव्हा स्प्रे करू शकते मी या बॉटलनी. तर एअर फ्रायर आणल्यापासून मी तसाच ठेवला आहे. अजून त्यामध्ये कोणताही पदार्थ केलेला नाही. एकदाच जेवढा केला तेवढा मी शेअर केला तुमच्यासोबत. पण करेन आता लवकरच. विचार करते आहे की काहीतरी नक्की बनवूया आपण त्यामध्ये. हे बघा, ही अशी बॉटल आहे आणि याची जी काही सिस्टम दिली आहे ना, बघा ना किती छान आहे. अजिबात तेल लीक होत नाही आहे. म्हणजे आतल्यात बिलकुल तेलाचं एक थेंबसुद्धा गळत नाही आणि खूप छान वाटली मला. फक्त काचेची आहे, सांभाळून मला ती वापरावी लागणार आहे. चला आता ना डायरेक्ट स्वयंपाक करून घेते आहे. स्वयंपाक करणार, जेवणार आणि आम्ही बाहेर पडणार आहोत. आत्ता जो काही मी चपाती आणि ऑमलेट आणि चीज स्लाईसचा ब्रेकफास्ट दिला तो प्रितीशचा होता. प्रितीशला हेवी ब्रेकफास्ट दिला, तो गेला आता खाऊन क्लासला. आता आम्ही दोघं हे खाणार आणि निघणार आहोत लगेचच लॅपटॉप खरेदीसाठी. आणि चपाती, मुगाची उसळ, थोडीशी ग्रेव्ही टाईप केली या जेवायला. मऊ लुसलुशीत चपाती, आहा हा, हाय प्रोटीन. डब्याला मी सुक्की भाजी बनवते याचीच, तर आज आपण घरीच जेवतो त्यामुळे थोडीशी ग्रेव्ही. कुठे जाणार आहे आता आपण? म्हणजे इकडे की इकडे? नाही, आता ऑलमोस्ट डन आहे. ऑलमोस्ट डन म्हणजे मॉडेल वगैरे सगळं फायनल झालं आपलं लॅपटॉपचं. विजय सेल्सवाल्याशी मी डिस्कशन केलं. तो ऑफर द्यायला तयार आहे, बेस्ट ऑफर. तर आम्ही निघालो आहोत आज विजय सेल्समध्ये. बघूया कशी देतात ऑफर. ऑनलाईन आणि आहोनी 2-3 ठिकाणी फोन करून विचारली आहे प्राईस. रिलायन्स, क्रोमा आणि विजय सेल्स. का क्रोमाला जाणारच नाही आपण? क्रोमाला नाही जाणार आपण. मॅकबुक तर घ्यायचं कॅन्सलच आहे, कारण स्टोरेजचा इश्यू येतो आणि त्यामध्ये हाय स्टोरेजला जायचं म्हणजे प्राईस वाढते ॲपलमध्ये. म्हणून आम्ही मोस्ट ऑफ दी लिनोवो है ना फायनल करतोय. तर कम्पॅरिझन करूया आपण की कुठे कोण कशी किंमत देते, म्हणजे जेणेकरून इन फ्युचर तुम्हालाही काही इलेक्ट्रॉनिक्स गोष्टी घ्यायच्या असतील ना तर त्याचा फायदा होऊ शकतो. आत्ता आम्हाला लिफ्टमध्ये आल्यानंतर असं आठवलंय की 2 वाजलेत. 3:30 पर्यंत प्रतीश येतो आणि किल्लीचं काय करायचं, कारण आज कल्पनाही घरी नाहीये. तुम्हाला माहितीये का? चला गाडीत बसल्यावर सांगते पुढचं. कल्पनाचं नाव घेतल्यावर मला काही आठवलंय जे मी शेअर नाही केलं, तर बोलायचं होतं. चला गाडीत बसून बोलूया आपण. किल्लीचं काय करायचं? किल्लीच बोलूया. हां, गाडीत नाही सांगते मी. तर कल्पना नाही आहे ना, फिरायला गेली आहे. तर माझ्या दोन्ही मैत्रिणी आम्हाला सोडून फिरायला गेलेत.
असं म्हणजे व्हिडिओ बघितल्यानंतर चिडेल ती, कारण ते लोक आम्हाला खूप म्हणत होते चला चला चला. आम्ही प्रितीशमुळेच गेलो नाही, त्याला सुट्ट्या नाही आहेत त्यामुळं आम्ही जायचं टाळलं. बट खूप छान ट्रिप झाली असती जर गेलो असतो तर, है ना? कुठे घेताय आता सगळ्यात पहिली गाडी? रिलायन्सला, मग डायरेक्ट विजय सेल्स. आम्हाला ना आतापर्यंत विजय सेल्स मध्येच सगळ्या काही चांगल्या चांगल्या ऑफर्स मिळालेल्या आहेत. काल रात्री तर 12 वाजता स्पीड ब्रेकरचं काम झालंय. आम्ही चक्क रात्री 12 वाजता परत आलोय संदीप हॉटेलमधून. आणि काल ना जेव्हा आम्ही संदीपला जेवायला गेलेलो तेव्हा एक छोटीशी माझी चाहती भेटली होती जिचं नाव आहे नेत्रा. तर या ब्लॉग थ्रू मला पुन्हा एकदा नेत्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायच्या आहेत, कारण आज तिचा वाढदिवस आहे. तर नेत्रा, आम्हा तिघांकडून ही तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. खूप 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 साऱ्या शुभेच्छा. इतकी चुलबुली, इतकी गोड अशी नेत्रा आहे ना ती. तर मी ती छोटीशी क्लिप ना आता यानंतर इथे ऍड करते, बघा हा. आणि मी चक्क इथल्या पठारेला जेवायला जायचं म्हणून आम्ही बाहेर पडलेलो. त्यामुळं घरातल्या अवतारातच होते, लिटरली घरातल्या अवतारात होते मी. काहीही आवरलेलं वगैरे काहीच नव्हतं. म्हणजे ना नंतर असं झालं की यार बाहेर पडताना थोडंसं तरी आवरून जायला हवं. आणि गाडीतून उतरतानाच प्रितीश बोललेला की मम्मी तुला ना कुणीतरी भेटणार आज, तुझी सबस्क्रायबर पैकी, कारण लास्ट टाइम संदीपमध्ये मला एक मैत्रीण भेटली होती आपली, तर त्याचमुळं. आणि तसंच झालं, नेत्रा भेटली. इतकी क्यूट होती ना ती, गोड आहे एकदम. तर वन्स अगेन हॅपी बर्थडे नेत्रा. मी तर क्लिप ऍड करते, नक्की बघा. हे बघा, जिच्याबद्दल मी बोलत होते, आहे की नाही क्यूट अशी ही नेत्रा. खूप म्हणजे खूप गोड आहे हो. आणि इतकी खुश झाली होती मला बघून की माझंच मन भरून आलं. मला असं वाटलं की यार केवढीशी छोटीशी ही आहे, का बरं हिला मी आवडत असेल. आणि हिचा बड्डे, चला वन्स अगेन हॅपी बड्डे नेत्रा. खूप खूप मोठी हो, यशस्वी हो आणि अगदी सुखी राहा आयुष्यभर. या ताई कॉलेजवरती, इंजिनिअरिंग कॉलेजवरती प्रोफेसर आहेत. त्या इतक्या छान बोलत होत्या प्रितीशी, माझ्याशी. खूप भारी वाटलं. थँक्स वन्स अगेन. तुम्ही जर का हा व्हिडिओ बघत असाल तर खूप म्हणजे खूप प्रेम दाखवलं तुम्ही आमच्याबद्दल. आणि सॉरी ताई की मी बसून बोलते आहे, तुम्ही उभं राहून बोलताय, बिलकुल मला चांगलं वाटत नाही आहे. पण ना त्या संदीप हॉटेलच्या वेटिंग एरियामध्ये, त्या गर्दीमध्ये अचानक तुम्ही समोर आलात आणि मला काही सुचलंच नाही. आणि इतकं छान तुम्ही बोलायला सुरुवात केली ना की मी माझंच भान हरवून गेले. पण आत्ता मला जाणवतं आहे की मी उठायला हवं होतं. बस चलो चला. हे ना चिंचवडचं विजय सेल्स नाही आहे बरं का, हे भोसरीच आहे. आणि मला असं वाटतं चिंचवडपेक्षा हे मोठं आहे ना. बंद इकडे. और ये 512 GB को 2 TB तक अपडेट कर सकते हैं. इसको भी आप हम बढ़ा जी, सकते 2 TB तक बढ़ा सकते हैं. ओके, हैं. 24 नहीं मतलब ये 1 TB का हटा के. अरे बाप रे, हे काय आहे? माझे हात पण हे होते. केवढा दिसेल आपल्या घरात? बाजूचं कुठलं आहे? रागिया. प्रवीण, हे बघ, फक्त 53,000 आलंय. पुढचा शून्य काय काढून टाकलाय का तू? पुढचा शून्य काढून टाकला का? 5,34,000. किती सुंदर आहेत ना. हे आपल्याकडचे वगैरे. आपण कितला तर किती इंचाचं घ्यायचं? आपणाला 52 इंच. 55. हां 50. नाही 65 मोठा होईल. आम्हाला जो लॅपटॉप हवा आहे ना, तर तो स्टॉकमध्ये आहे का हे ते चेक करतायत. तोपर्यंत आम्ही इकडे टी व्ही पाहायला आलो. असं वाटते मोबाईल राहू दे बाजूला, लॅपटॉप राहू दे बाजूला, टीव्हीच सोनीचं घेऊन जावं की काय. इकडे मोठा बंगला झाल्यानंतर. लॅपटॉप बघेपर्यंत प्रीतीचा क्लास सुटला सुद्धा, तर त्याला आम्ही अर्ध्या रस्त्यातूनच बसमधून उतरवून इकडे घेऊन आलोय, कारण तो डिसाईड करणार आहे ना. आता या दोघांना मी हाकलून काढलंय शॉपमधून आणि चिंचवडला घेऊन चालली आहे.
यायलाच तयार नाही आहेत हे तिथंच फायनल करायचं ठीक आहे. मी काय म्हणतेय घेऊ तोच आपण, बट अजून 2-3 ठिकाणी बघूया आणि जाता जाता घेऊन जाऊया. काय प्रॉब्लेम आहे, बरोबर ना? नाही एवढं बजेट वाढवू नका रे. 1 लाखाच्या आतला बघा. लाईफ टाईम वगैरे असं काय लॅपटॉप वस्तू 4-5 वर्षाने काय नाही तरी फरक पडतो. कुठले शॉप्स आहेत? लेनोवो, माझं इथं श्रीकृष्णा पल्स पण आहे. आता कुठे जायचंय पहिलं? हा चल. पल्स बद्दल बोलत असते ना, ते बघा इथेच आहे, त्याच्या बाजूला इथे आलोय आम्ही चिंचवडला. इतकी खुश झाली ही की, पण मी आज थोडीशी सुजल्यासारखी दिसतीये. नाही हा तिची पिलिंगची म्हणजे जे काही मी स्किन ट्रीटमेंट केली होती ती करते सध्या, आणि खूप छान वाटलं मला. मी ते दोघं गेले लिनोवामध्ये, त्यांना सोडून मी इथं आली ज्वेलरी पाहायला. मी कृष्णा पल्स मध्ये आहे. खूप हॅपी आहे आणि थँक्यू गावली आहे माझी. आणि असंच कोणी भेटलं तर नक्कीच मला तुम्ही या समोरून, कारण मी ओळखत नाहीये आणि मला खरंच छान वाटते की आपण साधेच आहोत, पण एवढं छान प्रेम मिळते. काल पण मला नेत्रा भेटली होती, मी तिला दाखवते आता व्हिडिओ. हे बघ आता मलाही छान वाटायला लागले. जेव्हा केव्हा मी बाहेर पडते ना तेव्हा असं कोणीतरी मला भेटतंय. तर ही प्रियांका, अरे यार इतकी ही सुद्धा खुश झाली होती की काय सांगू मी तुम्हाला. कृष्णा पल्समध्ये आम्ही 10 मिनटं बोललो. नंतर इथे बाजूला लिनोवामध्ये मी आहोन आणि प्रितीशला भेटायला हिला घेऊन आले. इथेही आम्ही खूप बोललो. छान वाटलं प्रियांका. थँक्यू डिअर. इतकी सुंदर बॅग पण दिली यांनी. आणि सर तुम्हीच येणार आहे ना घरी? हा, तर लॅपटॉप रेडी नाहीये आणि हा लॅपटॉप असणार आहे आणि ही ते होम डिलिव्हरी देणार आहेत घरी येऊन. होम डिलिव्हरी घरीच असते. झालंय शेवटी इथं आमचा रिसर्च संपलाय सगळा. संपला 3 दिवस झालं भटकतोय आम्ही खूप ठिकाणी जाऊन आलोय. आम्ही फिनिक्सला वगैरे पण जाऊन आलोय, विमाननगरला. तर हे कुठे शॉप चिंचवडला आहे. मी दाखवलेच कृष्णा पल्सच्या बाजूचं हे. तर चला आता आम्ही वाट बघतोय तुमची. या लवकर घरी आमच्या. सगळे घेऊया. काही घेऊन जायचंय आम्ही ऍक्सेसरीज. घेऊन जाऊ. हा द्या ना मग, बॅग मध्ये टाकून द्या. ते सगळं बॅग मध्ये टाका. याच्यासोबत आम्हाला ही बॅग भारीवाली आणि एक माऊस भेटलाय. माऊस चांगल्या क्वालिटीचा दिलाय ना? सेमच आहे, लेनोवोचाच आहे. आणि लॅपटॉप क्लिनिंग साठी लिक्विड सोल्युशन पण आहे. साईज मोठे आहे, 14 इंच आहे. मोठं आहे. तरी सगळ्यात बेस्ट ऑफर आम्हाला इथे भेटली आहे, खरंच भेटली. आम्ही त्या दिवशी जातो बर्गर किंगचा ऑफर. तुला पण चिकन बर्गर हवंय? नाही फिले मी फक्त सॉफ्टी खाणार आहे, मला बर्गर नको आहे. मी त्या दिवशी आणलेला भारी होता एकदम. एक आणलेला वेजवाला. काय खायचंय? काय खायचंय? माझ्या लॅपटॉपची पार्टी सुरू आहे. माझाच आहे ना लॅपटॉप? नक्की? मला काय करायचं? गेमिंग लॅपटॉप घेतलाय ना? सगळं होतं ना? फायनली माझा लॅपटॉप घरी आलेला आहे. आणि होम डिलिव्हरी का घेतली तर त्यांच्या शॉपमध्ये हे मॉडेल अवेलेबल नव्हतं. त्यांनी त्यांच्या गोडाऊनमधून ते आणलं आणि म्हणूनच ते घरी द्यायला आले. तर मॉडेल कोणतं आहे आणि किती प्राईज आहे? चला, लिनोवो एलोक्यू 2025 मॉडेल आहे. स्पेसिफिकेशन आहेत NVIDIA RTX 4060, 8GB DDR6, i7 13 जनरेशन, 16GB DDR5 रॅम आणि 1TB SSD. तर असा हा लिनोवोचा लॅपटॉप खूप सारं निगोशिएशन करून आम्हाला 1,08,000 रुपयाला मिळालेला आहे. तर फायनली मी एवढा मोठा खर्च केलेला आहे आणि खास यूट्यूब व्हिडिओसाठी, म्हणजेच माझं आता एडिटिंगचं काम याच्यावरती इझी होण्यासाठी मी हा लॅपटॉप घेतला आहे. ऑफिसचा लॅपटॉप आपण कोणत्याही अशा कामांसाठी वापर नाही करू शकत. आणि मी माझ्या आयफोनवरती आत्तापर्यंत iMovieमध्ये मोबाईलवरती एडिटिंग करत आली आहे. पण सध्या काय होतं आहे, माझे बोटं दुखायला लागली लिटरली फोन सतत पकडून आणि म्हणूनच मी थोडासा हा डिसिजन घेतला. आता बघूया की कसा हा सक्सेसफुल होणार आहे. मी करेन याला सक्सेसफुल, डोंट वरी.
तर चला, थंडीचे दिवस आहेत, गरमागरम चहा करते सगळ्यांच्यासाठी. सगळ्यांनी मिळून आम्ही चहा घेतला आणि त्यांनी लॅपटॉप सेट करून दिला व्यवस्थित. यानंतर मात्र आता या दोघांनी या लॅपटॉपचा कब्जा घेतलेला आहे. माझ्या हातात फायनली हा सोमवारीच मिळणार हे मला चांगलंच माहिती आहे, कारण उद्या आहे संडे आणि संडे दिवशीसुद्धा आहोंकडेच असणार हा. असा होता आजचा दिवस. आणि हो, 2025 मधली सगळ्यात मोठी माझ्यासाठीची शॉपिंग ही आता लास्टची. आता यानंतर मोठी शॉपिंग नाही. आणि स्किन केअर वगैरे सगळं झालंय माझं. आणि हे बघा, इथे एक ॲक्ने आलाय, इथे एक आलाय. पहिले अजून डाग जात आहेत, तोपर्यंत नवीन. तर हे कशामुळे? तर पिरियड्स सुरू झालेत मला, तर त्याच्याचमुळे ॲक्ने. तर अजूनही आपल्याला ॲक्ने येत आहेत. आपलं वय वाढलं तरी ॲक्ने येत आहेत. अगदी जेव्हा नाही का आपण वयात येत असतो तेव्हा सुद्धा मला कधी असे पिंपल्स आलेले नव्हते, पण आता येत आहेत. हे असं आहे. चला मग, याच पॉझिटिव्ह नोटवरती आजचा हा व्हिडिओ इथंच एंड करते. आय होप आवडला असेल. उद्या भेटेन पुन्हा एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.